नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. नमस्कार. आपण आता आलेलो आहोत ते कल्याण येथील काळातळा भागामध्ये. काळातळा म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवतं ते म्हणजे जुनं आमचं शंकराचं मंदिर. हे बघा, हे आहे शंकराचं मंदिर. इतिहासकालीन पौराणिक कथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. असं आमचं छानसं शंकराचं मंदिर आणि समोर काला तलाव. याच्या पुढे जर आलात तुम्ही तर तुम्हाला अजून दिसेल ते म्हणजे हा असलेला आमचा मोठाच्या मोठा पार. हा देखील फार जुन्या काळापासूनचा पार इथे उभा आहे. आणि त्याच्याही पुढे जर जाल तुम्ही तर तुम्हाला निदर्शनाला येईल ते म्हणजे गणपतीचं मंदिर, की जे पेशवेकालीन गणपतीचं मंदिर आहे. सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर. या सिद्धिविनायक गणपती मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर मी सगळ्यांना आता तुम्हाला घेऊन जाणार आहे ते अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी. दुर्गम ह्यासाठी म्हणतोय की जे प्रकाश शोधात फार कमी आलं असं काळातळाव येथील परिसरामधलं जुनं राम मंदिर. आणि ह्या परिसरातलं हे राम मंदिर जर पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की 1885 सालचं हे जुनं राम मंदिर आहे. आणि या जुन्या राम मंदिरामध्ये आपण आता प्रवेश करतोय. जय श्रीराम, जय श्रीराम. अत्यंत मनाला हेरून घेणाऱ्या अशा छानशा प्रभू रामचंद्र, सीतामय्या, लक्ष्मण आणि त्याचप्रमाणे हनुमंताची मूर्ती असलेलं हे सुंदर असं शांत पवित्र ठिकाण ते म्हणजे काळातळाव येथील श्री राम मंदिर. आणि खरोखर तुम्ही पाहाल तर तुम्हाला बघायला दिसेल तुम्हाला की अत्यंत शांतता, जुन्या काळापासूनचं पठडीतलं असलेलं हे सगळं छानसं मंदिर. आणि आपण भेटणार आहोत ते इथल्या ट्रस्टींना, इथल्या अध्यक्षांना. चला तर मग भेटूया आपण त्यांना. नमस्कार. मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे दुर्गम भाग असं मी म्हटलं जाणून बुजून, पण तसं पाहिलं तर कल्याणातील अत्यंत मध्यवर्ती ठिकाण असलेला आपण आता जे आहोत ते काळातळाव परिसरामध्ये आहोत. या काळातळावच्या परिसरामध्ये रोज लोक बरेच अनेक नागरिक जे आहेत ते जॉगिंग करायला येतात सकाळ संध्याकाळ. आणि हे जॉगिंग करता करता त्यांना दर्शन घडतं ते ह्या ऐतिहासिक वास्तूचं, आमच्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं. आणि आज आपण जे बसलेलो आहोत आपण हे अक्षरशः राम मंदिराच्या कट्ट्यावरती बसलेलो आहोत. आणि ह्याचं कारणच असं आहे की रामनवमी आज आहे. आणि या रामनवमीच्या दृष्टीने महत्वाचं आम्हाला जे वाटलं सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलला ते म्हणजे की कल्याणामधील ऐतिहासिक काळातील जे राम मंदिर आहे काळातळावचं, ह्याच्याबद्दल अनेक कल्याणकर डोंबिवलीकरांना काही माहितीच नाहीये. ती माहिती मिळवण्याच्या दृष्टीने आज आम्ही हा एपिसोड आपल्यासमोर सादर करतोय. प्रथमतः आम्ही असं करतो की या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत त्यांचा आपण पहिल्यांदा परिचय जाणून घ्या. सर, आपला परिचय द्या. नमस्कार, मी कल्याणकर. माझं नाव रणजित गुलाबराव झुंजारराव. मी या न्यासाचा गेल्या 22 ते 23 वर्षापासून चेअरमन म्हणून, विश्वस्त आणि चेअरमन म्हणून काम करतो. त्यामुळे या राम मंदिराची मला संपूर्ण माहिती जवळजवळ पुस्तकाचं अवलोकन केल्यानंतर माहिती मिळालेली आहे. आणि हे मंदिर पुरातन काळापासून जवळजवळ 200 वर्षापूर्वीपासूनचं असलं पाहिजे हे आपल्याला काही पुराव्यावरनं दिसून येत आहे. सर, ते पुरावे तुम्हाला मी विचारणारच आहे, पण तत्पूर्वी आणखीन एक विश्वस्त आहेत त्यांचा सुद्धा परिचय आमच्या सर्व कल्याणकर आणि डोंबिवलीकरांना करावा म्हणतो. नमस्कार सर्व कल्याणकरांना, राम राम. मी दत्तात्रय मोरेश्वर गोखले, मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि वास्तुशास्त्र सल्लागार हे माझं प्रोफेशन आहे. आणि ही माझी कल्याणातली गोखले परिवाराची 4थी पिढी आहे कल्याणातली. बघा, महत्वाचा मुद्दा असा आहे की अध्यक्ष महोदयांनी सांगतानाच सांगितलं की हे 1853 सालचं मंदिर आहे. बरोबर ना सर? बरोबर. मग 1853 म्हणजे जवळजवळ आता 250 ते 200 वर्ष होत आलेली. पण तरी देखील हे मंदिर जे आहे हे कल्याणकरांना माहितीच नाहीये सर.
की हे मंदिर जे होतं ते साधारण काही गुंड प्रवृत्ती लोकांच्या ताब्यामध्ये होतं अच्छा आणि त्यामुळे ह्या मंदिराबद्दल कधीही कल्याणमध्ये प्रसिद्धी मिळाली नाही. अच्छा त्यानंतर काही कोर्टाचे वाद निवाडे चालू झाले हा. आणि त्याच्यामध्ये या मंदिराचं नाव समोर यायला लागले. त्यानंतर 1981 साली या मंदिराचा ताबा कोर्टामार्फत विश्वस्त मंडळाने घेतला आणि त्यातले पहिले विश्वस्त होते कैलासवासी भाऊराव सबनीस यांनी इथे लढा देऊन हे मंदिर जे गावगुंडांच्या ताब्यात होते ते पूर्णपणे त्यांच्या ताब्यात पण घेतले. पण मला असं सांगायचंय सर की या मंदिराचं जरी आता तुम्ही श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट असा जरी उल्लेख आपण केला तरी असं म्हटलं जातं पूर्वीची जी काय जुनी माणसं कल्याणातली आहेत त्यांच्याकडनं की हे मौनी बाबाचं काहीतरी नावाने ओळखलं जात होतं कल्याणमध्ये असं. ही वस्तुस्थिती आहे. ते मौनी बाबा मंदिर देवस्थान याच नावाने ओळखलं जायचं, पण कालांतराने त्याच्यामध्ये नामकरण केलं. हे अच्छा. प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं आणि बापरे. हायकोर्टामध्ये गेल्यानंतर त्याचं नामकरण श्रीराम मंदिर देवस्थान म्हणजे असं करण्यात आलं. म्हणजे असं मला आता वाटायला लागलंय की सर जसं ते अयोध्यातलं राम मंदिर कोर्ट कचेऱ्या म्हणजे तसंच आपल्या कल्याण मधलं पण हे काळागावचं जे राम मंदिर आहे याच्या सुद्धा कोर्ट कचेऱ्या. आणि मला गोखले साहेब तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की जे आपलं अयोध्येतलं राम मंदिर आहे त्याच्या बाबतीचं आणि ह्याचं काहीतरी कनेक्शन आहे असं कानावर होतं. हे कितपत खरं आहे सर? 100% खरं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की हा राम मंदिरचा लढा अयोध्येच्या 400-500 वर्षापासूनचा आहे आणि कल्याणामध्ये देखील अशाच प्रकारचा लढा जो सुरू झाला हा. त्या राम मंदिरासाठी तो या राम मंदिरातून सुरू झालेला लढा आहे. अच्छा त्यामुळे कल्याणकरांना तेही माहिती असेल की तो जो 90-92 साली जो लढा तिकडे अयोध्येला झाला त्याची कल्याणातल्या लढ्याची सुरुवात या आपल्या श्रीराम मंदिर मंदिरातून. देवस्थान मधून झालेली आहे. क्या बात आहे. म्हणजे बघा आपण जे आता योगायोगाने मी म्हटलं असं की राम मंदिर म्हटलं की कोर्ट कचेऱ्या आल्या सगळे ती गडबड आली ती परंपरा आपली जोपासत चालली आहे. पण सर मला एक सांगा तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 1853 सालचं हे मंदिर आहे असं तुमचा उल्लेख तुम्ही केला बरोबर की नाही. मग याबाबतचं तुमच्याकडे काही दाखले आहेत का की 1853 सालीच हे मंदिर स्थापन झालेलं आहे? त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला साधारण 2014ला मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं आम्ही ठरवलं. अच्छा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच लोकांचे अडथळे आले. कल्याण नगरपालिकेने सुद्धा आम्हाला परवानगी दिली नाही, तरी सुद्धा आम्ही करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही ते करायचं ठरल्यानंतर ज्या जुन्या मूर्ती होत्या त्याचं उत्खनन करून त्या मूर्त्यांचं तसंच प्रतिकृती तशीच ठेवली आणि नवीन मूर्ती बनवण्याचं केलं. आणि ज्यावेळेला जुन्या मूर्त्या उत्खनन केलं आणि काढल्या प्राणप्रतिष्ठा करून त्यावेळेला त्या खाली कॉईन होत्या आणि त्या कॉईन वरती तिन्ही मूर्तींच्या खाली कॉईन असल्यामुळे त्या कॉईन वरती सन लिहिले 1853. म्हणजे त्या काळच्या पूर्वजांनी त्या प्रत्येक मूर्तीच्या खाली कॉईन लिहून त्याच्यावर कोरलेलं होतं असं 1853. आणि त्यामुळे तो एक पुरावा आम्हाला मिळाला आणि त्या पुराव्याच्या आधारे आम्ही सांगतो की हे मंदिर 1853 साली म्हणजे जवळजवळ 250 ते 200 वर्षापासून अस्तित्वात होतं, पण ते कल्याणकरांना माहीत नव्हतं. त्यानंतर आम्ही जेव्हा प्राणप्रतिष्ठा करून नवीन मूर्ती आणल्या त्यानंतर आम्ही सुद्धा चांदीच्या कॉईन तयार करून 1914 म्हणजे केल्यानंतर त्या कॉईन सुद्धा आम्ही त्याप्रमाणे केलं. म्हणजे ही परंपरा त्याच्यावर तुम्ही जे काय कोरलेले अक्षर आहेत ते 1853 लिहिली आहेत? नाही, ती आम्ही 1914 ज्या दिवशी मंदिराचं जीर्णोद्धार केला अच्छा त्यावेळेला आम्ही ते केलेलं आहे. म्हणजे गोखले सर मला असं म्हणायचं आहे की आपण प्रत्येक वेळेला दाखले दिले जातात आपल्या विशेष करून भारताकडनं की आपल्याला एक इतिहास आहे. आपल्याकडची जी माणसं जी आहेत ती अत्यंत हुशार आणि बुद्धिमान असे व्यक्तिमत्व असलेली माणसं आहेत की ज्यांनी बघा ना की कुठेही कागद नाही किंवा त्या ह्याच्यावरती आपण म्हणतो ना ताम्रपटावर लिहून ठेवणं वगैरे तसं न करता त्यांना कशी काय युक्ती सुचली असेल ही तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? अलीकडच्या काळामध्ये अशाच प्रकारची युक्ती अनेक तरुण करतात आणि आपण देखील केली असेल. जेव्हा आपण बोटीमध्ये समुद्रामध्ये जातो त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण घरून एक बाटली काचेची बाटली बंद करून त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आपलं नाव आणि आपण कुठल्या गावचे आहोत आणि कुठल्या दिवशी आपण गेलोय आणि आपण बाटली त्या महासागरात टाकून देतो. जेव्हा केव्हा प्रलय येईल आणि त्याचे डोंगर बनतील
आणि महासागराच्या जागी डोंगर होतील आणि डोंगराच्या जागी महासागर होईल, तेव्हा आपलं जे अस्तित्व आहे ते कधी ना कधी जेव्हा माणूस येईल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल. यासाठी आज देखील ती प्रथा सुरू आहे. म्हणजे पूर्वजांनी इतका विचारपूर्वक या गोष्टी सगळ्या केल्या होत्या की आज आपल्याला हे म्हणजे खात्रीलायक सांगता येतं की 1853 साली या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि त्याचा जीर्णोद्धार जो आहे तो 2014 साली झाला. पण मला आणखीन एक म्हणायचं की सर, असं वाटतं का की जेव्हा या काळा तलावाचं म्हणजे हा शेवाळे तलाव मला म्हणायचं पूर्वीचा आपण नाव वगैरे घेतलं तर ह्या तलावाचं ज्यावेळेला सुशोभीकरण झालं त्यावेळेपासून थोडंसं हे मंदिर प्रकाशझोतात आलं असं वाटतंय का तुम्हाला दोघांना? हे तर बरोबरच आहे. यापूर्वी या मंदिराच्या आजूबाजूला चाळी होत्या, हा, आजही अस्तित्वात आहे. हा, पण त्याचा फ्रंटेज जो आम्ही बनवला हा, त्याच्या पुढे चाळी होत्या, त्याही मंदिराच्या मालकीच्या होत्या अच्छा, आणि त्यांचं त्या अस्तित्वात नसल्यामुळे हा, तुटल्यामुळे त्यामध्ये सुशोभी करण्याचं आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणे एंट्रन्स म्हणजे जे प्रवेशद्वार जो होता तो जरा चांगल्या प्रकारे चांगल्या तंत्रज्ञानाचा सल्ला घेऊन आम्ही बनवलेला आहे आणि त्यामुळे हे राम मंदिर लोकांच्या निदर्शनास आले आणि आज भाविकांची गर्दी त्या मंदिरामध्ये होते. पण मला असं म्हणायचं की काळा तलाव हा जो एरिया म्हटला तर आपल्याला फक्त आठवतं ते म्हणजे शंकर मंदिर आणि फार पडतं बाबा पेशवेकालीन गणपतीचे मंदिर. पण राम मंदिराचा उल्लेख जो आहे तो विशेषतः झाला नाही, कारण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की आजूबाजूला सगळी दाटीवाटीने वस्ती असल्यामुळे ते मंदिर जरा झाकलं गेलं, त्यामुळे लोकांच्या निदर्शनाला आलं नाही. पण आता हे जे काही सुशोभीकरण झालेलं आहे काळा तलावाचं त्या निमित्ताने लोकांना आता ते फ्रंटेजला आलेलं आहे, चांगल्या पद्धतीने दिसतंय आणि आज लोकांचा तुम्ही सर म्हणाल्याप्रमाणे की आज इथे जास्तीत जास्त भक्तगणांचा ओघ वाढतोय. म्हणजे जो माणूस प्रदक्षिणा करायला आलेला आहे म्हणजे जॉगिंगला आलाय तो माणूस म्हणतो चला देवदर्शन करून जाऊ. कारण शेवटी असं आहे की श्रीराम जयराम जय जय राम ह्या नामामध्ये एक ताकद आहे. बरोबर. या नामामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा फार महत्वाची असं मला वाटतं. बरोबर की नाही? आज जर तुम्ही बघितलं, सूर्य उगवल्यानंतर सूर्याची पहिली किरण हा, ही आमच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर येतात. हा सुंदर, सुंदर चेहऱ्यावरती येतात वा वा, आणि त्याप्रमाणे दर्शन घडलं जातं की सुंदर. सूर्याची जी किरणं पडतात ती मंदिराच्या मूर्तीवरती येतात प्रथम आणि अच्छा. मग सूर्य उगवल्याचं आपल्याला इकडनं दिसतं. वा. हे एक ऐतिहासिकपणा आपल्याला इथे दिसून येईल. म्हणजे हे इथे विशेष बांधकाम करताना असं काही गोष्टींचा विचार केला गेला का की बाबा अशा पद्धतीने व्हावं म्हणून तुम्ही कशा पद्धतीने विचार केला? नाही काय दत्ताजी तुम्ही वास्तूचे आहात? पुरातन काळातली सगळीच मंदिरं तुम्हाला अशी दिसतील हा, की यांनी भरपूर त्याच्यासाठी अभ्यास केलेला आहे. आणि त्यावेळेला कदाचित आर्किटेक्ट नसतील पण त्यावेळेचे ते आर्किटेक्टच होते. बरोबर आहे. त्यांनी प्रत्येक वास्तू निर्माण करताना त्याच्या दिशा नीट असतील, हम्म. त्याचे पोझिशन नीट असतील आणि तिकडून सूर्यप्रकाश आणि त्याला हवा उत्तमरित्या येईल अशीच योजना केलेली आहे आणि तेच आपल्याला या राम मंदिरात दिसतं. पण अशाच आपण पुढील भागात भरपूर गप्पा मारायच्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.